मग कसं बोलायचं तुला? 3 वर्ष झालं काय केलंस तू? आता आलास का काम करायला इथं? हा अरे बाबा 3 वर्षापासून काय केलंस तू? काय केलंस तू 3 वर्षापासून? किती नुकसान झालं, लोकांच्या शेतात पाणी गेलंय, त्याला कोण जबाबदार आहे? हा 3 वर्ष झालं तिकडे, 3 वर्ष. सोमवारी 2 दिवसाखाली खासदार साहेबांनी आमच्या देखत फोन करता का नाही? शेतकऱ्याची समजा शेताने पाणी म्हणून आज आलास का दुरुस्त करा? इतके दिवस काय केला? अरे 3 वर्ष झालं, 3 वर्ष. गेट किती वर्ष झालं बंद? किती वर्ष झालं? 3 वर्ष झालं बंद आहे. आज आलास ज्ञान सांगालास का आम्हाला इथं? हा कशाला आलास तू इथं? आज आलास का काम कराय? एवढं नुकसान झाल्यास येतोस काम करायला? ह्या नुकसानीला जबाबदार कोण आहे? अरे बाबा इथं पेशी बंद असल्यामुळं, गेट नाही उघडल्यामुळे जे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे? कधी कधी झाले? 3 वर्षापासून. आता 2 गेट आहेत, 2 गेट पैकी 1 गेट आता नादुरुस्त झाला 1 महिन्यापासून. मी काय म्हणतोय का? 2 गेट आहेत, 2 गेट पैकी 1 गेट आता नादुरुस्त झाला 1 महिन्यापूर्वी, आणि दुसरा गेट 3 वर्षापासून बंद आहे. नीट आहे का? नीट आता नीट करायचं का तुम्ही? मग मान्य करायचं का? कोण करायचं? नाही तो खर्च कोण करायला पाहिजे? आपण काय करू? खाली वरी काम आज काम करायचं. आज काम का करायचं? कधी करणार? मग कधी करणार? तुम्ही काम करणार का? शेतकऱ्याने असं करू नका. माझ्याकडे एक एवढा प्रकल्प नाही. तू लय भारी आहेस रे, तू लय मोठा आहेस. इथं कसं आलास आता? सेवक आहेस तू आमचा. माझ्याकडे हे आहे ते म्हणून सांगायलाच काही म्हणतच नाही. माझ्याकडे तेवढा कार्य इतकी दिवस गरज नव्हती का? इतकी दिवस गरज नव्हती का? त्याचा पाठपुरावा आता करणार का तुम्ही? आता इथं हे अरे बाबा गेट नाही उघडल्यामुळे नुकसान होणार आहे. याला कोण जिम्मेदार आता? त्यांनी निवेदन दिलेत का नाही? निवेदन दिलेत का नाही? फोन समोर शेतकरी तुमच्याकडे आलते का नाही? मग तेव्हा काय केलं? त्यावेळेस काय केलं? जर समजा आजपर्यंत 3 वर्षानंतर तुम्ही किती मेंटेनन्स खर्च काढला हे दाखवा आम्हाला. सगळं